हॅलो मैत्रिणी, स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मी आहे नीता घोंगडे आणि तर आज आहे रविवार आणि रविवारचा दिवस सगळे म्हणतात तो खूप छान असतो, खूप निवांत असतो, पण असं काही नसतं। रविवारचा दिवस तर मला वाटतं सगळ्यात काय म्हणतात हे असतो, बिझी असतो, म्हणजे फक्त बायकांसाठी। तर खूप काम पडले, 2 टोपले सकाळपासून भांडे घासले, सकाळचे नाश्त्याचे भांडे घासले, आता स्वयंपाकाचे राहिले अजून, ते तुम्हाला दाखवते। आता हे कपडे आता इथे मी सगळे सरांचे ठेवले, ब्लॅक अँड व्हाईट शाळेचा युनिफॉर्म, ते आता प्रेस करून आणायचं आहे। तर यशनी दिवसभर काय काम केलं मी तुम्हाला दाखवते। काल गेली बघा, आणि लाईटीनं ते कसा कदर आणलाय ना, कधी कधी लाईट जात राहते बाबा। कुठे ठेवले की चित्र काढले काल गणपती गणेश चतुर्थी निमित्त। यशने इतकं सुंदर छान चित्र असं काढलं। तर सकाळी बसला, जेवण वगैरे झालं आणि 1-2 वाजता बसला, तर रात्री किती माहिती आहे तुम्हाला, 10-11 साडे 11 वाजेपर्यंत बसला। आणि इतकी छान ड्रॉइंग करतो ना यश आमचा, ड्रॉइंग पण छान करतो, गाणं पण छान गातो, आवाज पण खूप छान आहे। तर त्यांना दाखवते त्याचं मी कुठे ठेवलं ते। गेली बघा, आणि लाईटीनं ते कसा कदर आणलाय ना, कधी कधी लाईट जात राहते बाबा। गणपती गणेश चतुर्थी निमित्त यशने इतकं सुंदर छान चित्र असं काढलं। तर सकाळी बसला, जेवण वगैरे झालं आणि 1-2 वाजता बसला, तर रात्री किती माहिती आहे तुम्हाला, 10-11 साडे 11 वाजेपर्यंत बसला। आणि इतकी छान ड्रॉइंग करतो ना यश आमचा, ड्रॉइंग पण छान करतो, गाणं पण छान गातो, आवाज पण खूप छान आहे। तर त्यांना दाखवते त्याचं मी कुठे ठेवलं ते। तर हे एक टोपलं मी लावले, ट्रॉलीमध्ये ठेवले 1 टोपलं भरून। आता हे 1 टोपलं आहे, इथे काही घासले भांडे आणि बाहेर काही भांडे येतं। आणि दाखवते तुम्हाला, आज मी साधी सोपी रेसिपी करणार आहे। इथं वरण टाकले मी मुगाचं, डाळ मिरचू, तर इथं डाळ मिरचू आज करणार आहे, साधी सोपी रेसिपी। इथं पीठ वगैरे बनवून ठेवलेलं आहे मी, असाच साधा सोपा स्वयंपाक करणार आहे मी। संडेचं काहीतरी असं विचार केलं ना, काहीतरी स्पेशल बनवावं, पण सकाळी सकाळी लयच उशीर लागते बघा। तर आज करणार आहे, संध्याकाळी बघू एखादे छानसं काही संडे स्पेशल। तर सकाळी नाश्ता उपमा बनवले, दोघांना उपमा बनवला, दोघांना पोहा बनवला, आणि नंतर थोडंसं गोड थोडंसं शिरा बनवते। एवढा स्वयंपाक सकाळचा नाश्त्याचा झाला। त्याच्यामुळे आता साधं सोपं मुगाचं वरण टाकले, कारण रोज रोज डब्याला वरण गिरण लेकरं नेत नाहीत, त्याच्यामुळं घरी कधीतरी असं वरण खावडतं, त्याच्यामुळे आज वरण टाकलं आहे। मस्त चपात्या, काय थोडंसं पुरण होतं बारीक, बाकी थोडंसं 1-2 पोळ्या टाकते मी। आणि चला, तर यश आता गेले क्लासला। तर आणि गणपती बाप्पा कोणाकोणाकडे विराजमान झाले, कोणी कोणी बसवले, ते नक्कीच कमेंट करून सांगा। तर भांडे घासून असा कंटाळा आलाय ना, तर भांड्याचा कंटाळा कसं काय माहिती, माझ्याकडे किती 5-6-7 वर्ष भांडेवाली होती। तर म्हणलं घरी बसून कुठं तेवढीच तरी नवऱ्याला मदत आहे की नाही, त्याच्यामुळे भांडेवाल्या मावशीला काढून टाकलं आणि मी स्वतःच आता भांडे घासते, उजेड पडायला। तर भांडे वगैरे मी घरी घासते, तर इतकं अवघड चालले भांडे घासायला। पुराण्या काळातले जे लोक होते ना, पात्रवाळ्यात खात होते, ते बरं होतं भांडे वगैरे घासायचं। कोणा आणलं काय माहीत, कोणा काढले भांडे, किती ताप असतं ना बायकांना भांडे घासायचं, बापरे। पहिले मस्त होतं, पात्रवाळ्या आणायच्या, घरी लावायच्या आणि त्याच्यामध्ये खायचं। आणि पात्रवाळ्यात पण जेवण असं खूप खावं वाटते ना। इथं बाजूला एक झाड आहे, त्या कशाचं पात्रवाळ्या कशाचं बनवतात ना, तोंडात ते मला ते झाड पानाचं नाव, पण ते मला आठवच ना। पण मी कधी असं काय नवीन काय बनवलं ना, की लेकराला तिथले पानं आणून त्याच्या पात्रवाळ्या घरी करते आणि लेकरांना त्याच्यामध्ये खायला। लग्न झालं ना, तर तेव्हा आमच्या म्हणजे घरी पात्रवाळ्या दोरणं असं बनवत होतो, आणि औंढा हिंगोलीकडे तिकडे जात होते आमचे पात्र दोरणं। तर त्याच्यामुळे मला प्रॅक्टिस आहे पात्र बनवायची। तर चला, व्हिडिओला पुन्हा एकदा सांगते, व्हिडिओला इथे स्टॉप करते। आणि व्हिडिओला लाईक, शेअर, आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।